पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार, आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडीच्या आजच्या भागात मी शंकर कऱ्हाडे आणि मी प्रशांत दामले सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। दामले सर, दिवाळी येऊ घातलीये। काय सांगतो काय हे पंट्या टाइमपास म्हणून लावलेले नाहीत, मला माहिती आहे दिवाळी आहे, दिवाळी येऊ घातलेली आहे, माहिती आहे मला। पण ही दिवाळी का सुरू झाली मला सांग। बघा आता ह्याचं उत्तर मी ढोबळ मानाने असं देतो की माझ्या आजोबांनी मला काय सांगितलं। आजोबा कशाला? नाही, त्याच्यात काय की दिवाळीचा थोडासा सारांश आहे। आता उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराज ते जर दिवाळीच्या सगळ्या दिवसांमध्ये आनंद घेत असतील तर ते कसा घेत असतील? त्यांचं मुळात तत्व काय होतं की 18 पगड जातीच्या लोकांनी एकत्र यावं, बरोबर, त्यांना सगळ्यांना घेऊन सुराज्य आणि स्वराज्य स्थापन व्हावं, बरोबर। मग तू ये रे बाबा, तोही आला, हाही आला, हेही आले, असे सगळे आले, मग त्यांनी येऊन तुझ्याकडे काय, ह्याच्याकडे काय, ह्याच्याकडे काय असं करून केलेली विचारांची देवाणघेवाण, काही पदार्थांची देवाणघेवाण, आनंद, असं एक साधारण दिवाळीचं एक असं बरंच बरोबर आलेलं आहे तुझं। काय तुला कधी 100 पैकी 100 मिळालं नाही, तसंच आता 100 पैकी 70-80 मिळालेले आहेत, बरोबर, हरकत नाही। ओके, तर महाराज हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव। काय चाललंय, काय मध्येच काय? हा सिनेमा आहे। ह्या सिनेमाच्या निमित्ताने दिवाळीच्या विशेष भागामध्ये 2 खंदे कलाकार येणार आहेत ज्यांनी या ऐतिहासिक सिनेमामध्ये फार महत्त्वाच्या भूमिका केलेल्या आहेत। तर जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया, म्हणजे टाळ्यात तुम्ही वाजवा, आम्ही स्वागत करतो सायली संजीव आणि सुबोध भावे। या, नमस्कार 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 नमस्कार। छान, खूप मनापासून तुम्हा दोघांचे या मंचावरती या कार्यक्रमामध्ये स्वागत। हा कार्यक्रम, ही वाहिनी काही तुम्हाला नवी नाही, पण आज निमित्त जरा नवं आहे। दिवाळीच्या आधी सगळ्यात आधी खूप शुभेच्छा दिवाळीच्या, तुम्हालाही खूप शुभेच्छा आणि बघणाऱ्या सर्व रसिक मंडळींनाही खूप खूप शुभेच्छा। वा, हर हर महादेवच्या निमित्ताने महाराज इथे आले। हा, तेच माझी उत्सुकता वाढली, मगाशी कळलं नाही मला तू एकदम हर हर महादेव का म्हणाले, नंतर सांगितल्यावर कळलं की सुबोध आणि दोघे त्या चित्रपटात काम करतायत, बरोबर। तर मला ते ऐकायला आवडेल। कसा होता हा अनुभव आणि काय हा सिनेमा आम्हाला सांगणार आहे? विलक्षण अनुभव होता। एकतर शिवरायांचं चरित्र नुसतं वाचणं हाच एक मोठा अनुभव असतो आणि प्रत्यक्ष पडद्यावरती सादर करणं हा एक त्याच्यापेक्षाही अद्भुत अनुभव आहे। बाजी प्रभू देशपांडे आणि छत्रपती शिवाजी महाराज या दोघांच्या एका अनोख्या नात्यावरती खरं तर हा चित्रपट आहे। फक्त पैशांसाठी महाराजांपुढे माणसं जोडली गेली नव्हती, तर महाराजांच्या विचारांनी आणि स्वराज्य मिळवायचं ह्या एका ध्येयाने महाराजांपाशी सगळी माणसं एकत्र आली होती आणि ती कशा प्रकारे एकत्र आली, नेमकं त्यांच्यामध्ये आणि महाराजांमधलं नातं कसं होतं हे नातं दाखवणारा, महाराजांचे विचार पुन्हा एकदा आजच्या पिढीपुढे सांगणारा हा चित्रपट आहे। सर, तुमच्या बाजूला एक जी छोटीशी मुलगी उभी आहे ती फार तशी डॅशिंग आहे आणि ह्या सिनेमातली तिची भूमिका आहे तशी खूप डॅशिंग आहे, तर तुझ्या भूमिकेविषयी तू काय सांगशील सायली? एक तर मी खूप नशीबवान आहे की ही भूमिका माझ्या वाट्याला आली। माझ्या आयुष्यातलं पहिलं ऐतिहासिक पात्र मी करते, मी कधीच सईबाईचं। आणि सुबोधने सगळं सांगितलं या सिनेमाबद्दल, पण महाराजांच्या आयुष्यात आणि स्वराज्यात कोणाकोणाचा कसा कसा सहभाग होता हे या चित्रपटात खूप उलगडतं आणि सईबाईंचा किती त्याच्यात मोठा वाटा आहे हे या चित्रपटात कळतं। त्यामुळे म्हणजे मी तर भाग्यवान आहे, आय एम ब्लेस्ड की मला ही भूमिका करायला मिळाली। हा चित्रपट प्रेक्षकांनी पाहावा, ह्यात असं काय आहे? मला असं वाटतं की शास्त्रीय संगीताचं जर आपण उदाहरण घेतलं तर भारतीय शास्त्रीय संगीतात अनेक राग आहेत। मारवा आहे, भूप आहे, मालकंस आहे, तोडी आहे आणि अनेक घराणी आहेत भारतात ते राग मांडणारे। तसंच समजा भारतीय शास्त्रीय संगीत यामध्ये जर छत्रपती शिवाजी महाराज असा एखादा जर राग असेल तर तो राग प्रत्येक घराणं वेगवेगळ्या पद्धतीने मांडतं आणि हे मांडल्यानंतर सुद्धा तो राग आपल्याला संपूर्णपणे समजलाय असं म्हणण्याचं धाडस कोणीच करू शकत नाही। आज आपण ज्याच्यासाठी जमलेलो आहोत ते आपण आता काम सुरू करायचं काय? हो हो, तेही महत्वाचं आहे। तर तुम्ही काय पदार्थ करणार ना मुळात? म्हणजे काय? हो, मी साधा जो मला असं वाटतं की महाराष्ट्राचा पदार्थ आहे पिठलं भाकरी, तर तो करावा असं म्हणतोय। तू काय बनवणार आहेस? स्टफ्ड गुलकंद लाडू। चला मग आता काय तयारी करायची का नाही करायची? नाही, स्वयंपाकाची तयारी आपण करूया, पण सर ज्या निमित्ताने ते आज इथे आलेले आहेत त्याच्यामध्ये इतिहास वेगळ्या पद्धतीने उलगडणार आहे, तर काही प्रश्न आपण विचारूया ना त्यांना।
हे अभ्यास किती झाले त्यांचा हे हा थोडंसं काय हरकत नाही ना म्हणजे- परीक्षा घ्यायची आमची. नाही तसं नाही म्हणता येणार पण एक थोडंसं बरं असतं ना म्हणजे बरं. ज्या निमित्ताने प्रेक्षकांना थोडंसं माहिती मिळेल आणि इतिहास बरं 3 प्रश्न आहेत थांब तू काय कॉपी करते 3 प्रश्न आहेत पाहतीये का लेडीज फर्स्ट त्यामुळे आधी लेडीज म्हणजे लेडीजला 2 जातील तुला 1 येईल. एक आहे. ठीक आहे महाराजांनी वयाच्या कितव्या वर्षी पहिला किल्ला जिंकला महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी तुझ्यासाठी पहिला किल्ला जिंकला तो कुठला तोरणा. पाठ आहे माहिती आहे महाराज पुरंदरच्या तहात महाराजांनी एकूण किती किल्ले द्यावे लागले 23 किल्ले द्यायला लागले हे तिने उत्तर बरोबर दिले आणि सर 3 नाही आहेत अजून 3 प्रश्न आहेत अरे बापरे. हा आता पुढचा अवघड आहे टप्पा किती किल्ले द्यावे लागले 23 23 या 23 किल्ल्यांपैकी 3 किल्ल्यांची नावं सांग. सिंहगड हा सिंहगडचं दुसरं नाव काय कोंढाणा. कोंढाणा. हा. अजून 2 विसापूर. विसापूर बर प्रबळगड प्रबळगड अरे वा, झालं की परफेक्ट झालं की मग परफेक्ट 4 सांगितले मी तुम्ही 3 विचारले वा वा आता सुबोधला आग्र्याहून महाराजांची सुटका करण्यात कोणत्या मावळ्याची मुख्य भूमिका होती हिरोजी फर्जन. परफेक्ट एकदम बरोबर क्या बात आहे वा तुझ्यासाठी अफजल खानाचा वध कुठे झाला 1 2 प्रतापगड. 3 आता आपण पदार्थांकडे जाऊया लवकर ताबडतोब चला पदार्थ करूया साहित्य आलेलं आहे त्याच्या चेहऱ्यावरचा कॉन्फिडन्स आहे ना कॉन्फिडन्स मला जास्त पडतो पिठलं भाकरी पिठलं भाकरी साहित्य सांगतोस का काय काय गरम पाणी आहे. वा तांदळाची पीठ. टोमॅटो. मोहरी. मसाला. कढीपत्ता. तिखट. हळद. मीठ. कोथिंबीर. गूळ. मिरची. बेसन आणि कांदा. आधी आपण भाकरी करतोय का पिठलं आधी आपण भाकरी करतोय. बरं. भाकरीसाठी आपण आधी ते डोफ करतोय. अच्छा मळून घ्यायचं मळून घ्यायचंय. बरं घ्या मग. तांदळाचंच करा बेसनाची भाकरी करायला. काही वेगळं केलं तर काही हरकत आहे. प्रयोगशील कलाकारांना मारण्याचं काम करू नका तुम्ही इथे. अरे बापरे त्याच्यामुळे बेसनाची भाकरी होऊ शकते बेसन भाकरी. वा हे आपण काय आता थोडंसं आपण मीठ त्याचं मीठ थोडंसं थोडंसं. मीठ आणि आपण डफ करतोय. त्याला माहिती आहे सगळं तू उगाच त्याला हेच करू नको. मला Conscious भीती वाटते करू ते नको. आपल्याला खावं लागणार आहे बस. हा, बस तुम्हाला हवं असेल पाणी. चमचा घ्या कारण ते गरम आहे पाणी अच्छा बस बस. अगं डो करायचंय थांब जरा बस. आम्ही इथे व्यवस्थित डो करून घेतो ओके आता हे झालेलं आहे आपलं. कसं काय जमलं तुला हे? मला जमतं. आता काय करायचंय पिठलं करायचं आता पिठलं करायला घेऊया. तुझी इच्छा आहे मदत करायची मी तुला करू पण का खायचंय ना मदत मग? काही टाकलंय तेल तेल याच्यात टाकलंय टाकलं. ऑलरेडी बरं तेल गरम होईपर्यंत मला एक प्रश्न विचारायचा हो. आहे सिनेमाच्या अनुषंगाने की पहिले आपण मोहरी याच्यात मोठा आहे प्रश्न असा आहे की आपल्याला महाराज आता जे माहिती आहेत तर ते वेगळं स्वरूप आहे म्हणजे राज्याभिषेक झाला महाराजांनी किल्ले जिंकले त्यांनी प्रताप केला आणि सगळ्या गोष्टी त्याच्या आधीचे महाराज कसे होते व्यक्ती म्हणून या सिनेमाच्या निमित्ताने तसं काही अनुभवायला मिळालं का अभिजितची माफी मागून काही वाक्य जी आहेत आमच्या सिनेमातली महाराजांच्या तोंडची तर एके ठिकाणी स्वराज्याविषयी समजवताना ते म्हणतात की तुमच्या मुलाचा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर आणा आणि तो कशा अवस्थेत जगतोय हे एकदा डोळ्यासमोर आणा. म्हणजे आत्ता जे चालू आहे त्याच अवस्थेत त्यांनी जगायला हवं की जिकडे लूटमाट आहे जिकडे स्त्रियांवरती होणारे अत्याचार आहेत कोण किती माणसं मारतं याच्यावरनं लागलेले पैसा आहेत या अशा अवस्थेत तुमचा मुलगा तुम्हाला वाढला पाहिजे का मग तुम्हाला अशा अवस्थेत मुलगा वाढला पाहिजे की जे बेहद सुंदर आहे जिथे आपल्या आईवडिलांना त्यांच्या स्वतःच्या हक्काचा आभार मिळाला आहे जिथे घरातली स्त्री आणि मंदिरातली देवी सुरक्षित आहे या अशा राज्यात आपल्या स्वराज्यात वाढलेला तुमचा मुलगा पाहिजे. बरोबर. जिथे पैसा लागतात पण माणसं मारण्यावरनं नाही तर फुलपाखरांचे रंग शोधण्यावरनं. आणि मग हे असं जर स्वराज्य आपल्याला हवं असेल तर ते लढवणार कोण ते मिळवणार कोण ते आपल्याला आपल्या घामातनं आपल्या रक्तातनंच मिळवायला पाहिजे वा आणि ते आपण नाही केलं तर कोणीच करणार नाही. बरोबर आहे
तर मला असं वाटतं प्रसंगी ओरडून, प्रसंगी समजावून, प्रसंगी प्रेमाने, प्रसंगी वेगवेगळी उदाहरणं देऊन मला असं वाटतं की महाराजांनी हर तऱ्हेने त्यांच्या सहकाऱ्यांना, त्यांच्या मित्रांना, त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना हा सगळा स्वराज्याचा मंत्र सांगितला. बरोबर. आणि हा विचार मांडणारा हा चित्रपट आहे, त्यामुळे याच्यातले महाराजही असेच आहे. वा, फारच सुंदर. म्हणजे छत्रपती होण्यामागे केवढा विचार आहे, केवढा प्रवास आहे. मला ते लाकडी आता मिरच्या मला असं वाटतं की ज्याला व्यवस्थित घाल ना, आपण सगळेच खाणार आहोत. जशा हव्या तशा त्यांनी घालाव्या, कारण प्रत्येकालाच मिरची, काही मिरच्या झोमती, काहींना त्या झोमतील. बरोबर. वाह, अप्रतिम वास आलाय. हा, ठसका लागला ना. ओके, आता काय? आता कांदा. घालू? कांदा सगळाच घालायचा आहे. तर 25 तारखेपासून हा सिनेमा येतोय. हर हर महादेव, नक्की बघा. आणि फक्त मराठीत येत नाही आहे, तर हा पहिला मराठी चित्रपट आहे मराठी चित्रपटसृष्टीची सुरुवात झाल्यापासून की जो पहिल्यांदा मराठीबरोबरच इतर 4 भाषांमध्ये सुद्धा प्रदर्शित होतोय. म्हणजे एकूण 5 भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होतोय. मराठी तर आहेच आहे, पण हिंदी आहे, तमिळ आहे, तेलुगू आहे आणि कानडी आहे. वा, अप्रतिम. आता हे मसाले घालायचे. नाही, हळद. हळद, ते सगळे वरचे तिन्ही गोष्टी घाल. चमचा नाही, चमचा नको. भरपूर घालायचं. वाव, म्हणजे हळद रोज भरपूर. स्वयंपाक करतात असं दाखवतं. अण्णा, हळद भरपूर घाला, कारण त्याचा रंग येतो. हां. तिखट पण घाल. बस. एवढं तिखट आमच्या साहेबांना पुरत नाही हो. हो, बघा, मला बस. कळलंय. दामले सर आमचे तिखट खातात, झणझणीत. तुम्हाला पाहिजे तो पदार्थ तुम्हाला हवा तशा पद्धतीने आम्ही करू. शेवटच्या काय घालू? जिरेपूड. हा? हा. बघा, घाला. बस. घाला ते. ठीक आहे, आता घाल. ठीक आहे, चालेल. त्याने काही फरक पण नाही पडत. आता काय घालायचं तिखट आपल्याला? घालू शकते थोडं, तिखट घालू? हा, थोडंसं. आता हे थोडं परतून घेतल्यावर मग बेसन घालायचंय. ते अर्ध घालायचे. हो, याला लागेल तेवढं. जरा खरपूस मीच असं. करते. हा, म्हणजे बरं ठीक आहे, मग आता तुला प्रश्न विचारतो. दादाला ती ढवळ, म्हणजे जे ढवळ नाही ते करू दे. मला एक सांग की ह्या सिनेमामध्ये नात्यांचा प्रवास खूप छान उलगडलाय. सईबाईंचं आणि महाराजांचं नातं ह्या सिनेमाच्या निमित्ताने कसं उलगडलं तुला, किंवा आम्हाला ते काय दिसणार आहे? आपण जे वाचतो त्यापेक्षा ते खूप विलक्षण वेगळं आहे. बरं. आणि खूप खूप प्रेम होतं. आणि त्या लहानपणापासून त्यांच्याबरोबर वाढल्या, खेळल्या आणि लहान वयातच लग्न झालं. लहानपणी खेळताना किल्ला बांधत असतील तेव्हा त्यांचं असं बोलणं झालं असेल की हे स्वराज्याचं स्वप्न त्यांनी तिथून बघितलं असेल. किती गोड. आणि त्यात सईबाईंचं पण असं आहे की हे स्वराज्याचं स्वप्न आपलं आहे, त्यामुळे ते पूर्ण करा, म्हणून तुम्ही जा. तर आपण जे वाचतो किंवा जे काय म्हणू गोष्टी ऐकल्यात त्यापेक्षा हे अत्यंत वेगळं विलक्षण उलगडलंय ना. त्यामुळे एक माणूस म्हणून खूप वेगळ्या प्रकारे महाराज आणि सईबाई कळतात. आणि इतरही सगळी पात्र, जिजाबाई असतील, बाकी सगळे मावळे असतील, सगळ्यांची पात्र हे खूप वेगळ्या पद्धतीने कळतात या सगळ्या. वा, पिठलं किंवा ज्याला आपण झुणका म्हणतो तो ऑलमोस्ट होत आलेला आहे. त्याच्यामध्ये आता टोमॅटो घातले आणि थोडंसं टोमॅटो घालून मग पाणी घालूया ना, म्हणजे त्याचा ओलावा त्याला येईल. लागेल लागेल. पिठलं करताय ना, टोमॅटो एकदाच घाला, नाही तर ते होणार. ही होईना बात. तर सगळ्यात शेवटी आपल्याला टोमॅटो घालायचा आहे. घालू टोमॅटो? आता नाही, थोडं. वा वा. बेसनाचा कुठलाही पदार्थ करताना हे एक फार महत्वाचं असतं, त्यातल्या गाठी फोडणं. नाही तर त्या गाठी जर राहिल्या ना तर मग ते पीठ सगळं खाताना असं गाठीच्या आतलं पीठ तसंच राहतं. गरम असेल. माणसाच्या मनातल्या गाठी तुटल्या पाहिजेत, तरच माणूस समजून घेता येतो. व्हेरी डीप. खरंय. माणूस हा बेसनासारखाच असतो. ए देवा. आणि मग काही काही वेळेला त्याचं भजही होतं. सुबोध भावे आणि सायली संजीव यांनी पिठलं आता ऑलमोस्ट तयार केलेलं आहे. त्याला जरा वाफ आली, ते छान मिक्स झालं की आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि मग वळूया भाकरी करायच्या कृतीकडे. आता आपण भाकरी बनवूया.
सर काय पिठलं सोपं आहे, भाकरी खरी कसोटी तिथे आहे ना. हा, भल्या बाल्याने जमत नाही अरे. हो एवढा कॉन्फिडन्स दिसतोय. चेहऱ्यावरच कॉन्फिडन्स आहे त्याच्या. उगीच नाही लिहिलेलं आहे आधी हाताला चटक येते तेव्हा मिळते भाकर. त्याच्यावर गाणं झालंय. पेट खाली घ्या, मी सांगते. घेणार सगळं घेणार. शेवटी आपल्याला ते दाबायचंच आहे, म्हणजे खूप म्हणजे जवळजवळ. अरे बापरे. असं आहे आपलं. चला आता वरती पण पीठ लावू ना. हा, थोडंसं हाताला लावा म्हणजे तुमच्या चिकट. वा वा वा. हे महाराज हे जे कलाकारांचं आपापसातलं ट्युनिंग आहे ना, हे पडद्यावरती खूप झळकतं. आम्ही दोघेही खूप खवय्ये आहोत. बरं झाला हा विषय निघाला. सुबोध भावे हे नाव खूप मोठं आहे. अशा एका अप्रतिम स्टार बरोबर, को स्टार बरोबर काम करताना तुला थोडंही प्रेशर, दडपण किंवा काय मनात का काहीच नव्हतं? खरं तर जी सईबाई साकारली गेली माझ्याकडून त्यात यांचा खूप मोठा वाटा आहे. बरं. कारण गोष्टी सांगून की कसं त्यांचं नातं होतं आणि सगळं. आणि मी आतापर्यंत काम केलेल्या सगळ्या कोस्टारपैकी सुबोध इज बेस्ट कोस्टार. क्या बात है. कारण आमचं मी इंडस्ट्रीत येण्या आधीपासून आमची मैत्री आहे. हो बर. त्यामुळे ते माझे गाईड पण आहेत, मला सल्ले पण देतात की हे कर, हे करू नको. त्यामुळे तो म्हणजे खूप कम्फर्ट झोन होता आणि खूप खूप सांभाळून घेतात. आता ही बाजू खाली याच्यावर. भाकरीचा गोल व्हावा असं काही क्रायटेरिया नाही ना तुमचा? ठीक आहे, बऱ्यापैकी झाले. ठीक आहे. हा, अशी करेक्ट. वा वा. काय हळूहळू भूक लागायला लागली. हा, त्याच्यामुळे आकार काही असू दे. खूप छान. वा वा वा. चांगली झाली. व्हेरी गुड. आता हा भाग थांब. हा, आता त्या सोड असं. हा. क्या बात है. आता अप्रतिम. याच्यावर असं पाणी लावायचंय, हा. पण ते मीच लावू. लाव. आता गॅस थोडा वाढवला तरी चालेल ना. हे बघा, हा सोहळा जो आहे दिवाळीच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला दाखवतोय की सुबोध भावे भाकरी थापतायत. हा क्षण तसा काही फार रोज येणारा नाही बरं, दुर्मिळ क्षण आहे. मंजिरीताई प्लीज माझ्या आयुष्यात पहिल्यांदा आलेला क्षण. त्याच्यामुळे प्रेक्षक हो, पिठलं भाकरी तयार झालेलं आहे. तोपर्यंत यासाठी लागणारं साहित्य आणि कृती लिहून घ्या. आता आपण पिठलं तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका कढईत तेल घेऊन ते गरम झाल्यानंतर त्यात मोहरी, कढीपत्ता, त्यानंतर मिरच्यांचे तुकडे घालावेत. त्यानंतर त्यात चिरलेला कांदा घालावा. मग त्यात हळद, लाल तिखट आणि जिरेपूड घालावी. पुन्हा थोडंसं परतावं आणि मग त्यात बेसन घालावं आणि पुन्हा ते व्यवस्थित परतून घ्यावं. त्यानंतर पाणी घालावं आणि त्यात टोमॅटो घालून एक वाफ येऊ द्यावी. आता भाकरीसाठी प्रथम एका बाउलमध्ये तांदळाचं पीठ घेऊन त्यात थोडंसं मीठ घालावं. गरम पाणी घालून हे पीठ चांगलं मळून त्याचा गोळा तयार करावा. त्यानंतर पोळपाटावर तांदळाची पिठी घेऊन त्यावर या पिठाचा एक छोटासा गोळा ठेवून त्यावर कोरडं पीठ घेऊन हलक्या हाताने भाकरी थापून घ्यावी. भाकरी तव्यावर घातल्यानंतर त्यावर पाणी शिंपडून पसरून घ्यावं आणि मग भाकरी दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यावी. पिठल्याबरोबर खाण्यासाठी खमंग भाकरी तयार आहे. पूर्वीपासून आपल्याकडे पिठलं भाकरी खाल्ली जाते. आज इतिहास सांगणारी एक गोष्ट घेऊन तुम्ही इथे आलेला आहात, त्याच्यामुळे इतिहासाची साक्ष देणारा हा पदार्थ आहे. त्याच्यामुळे आम्ही तो केला आहे, हो की नाही? वा. ताबडतोब आता आपण सायलीच्या पदार्थाकडे वळूया. गोडपणा. याला हावरेपणा म्हणतात. किती म्हणजे हावरेपणा म्हणतात. हे बघ, एक तर तुझी तब्येत बघ. हा पदार्थ प्लस सायलीचा पदार्थ झेपणार आहे का तुला? नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे, चांगल्या गोष्टी आहेत ना, चांगल्या गोष्टी पुरवून खायच्या असतात. हो, कळलं का? बरोबर. हा, आणि त्यात आज सेलिब्रिटीज आहेत, त्याने एका एपिसोडमध्ये का सोडायचं? उद्या पण बोलूया ना. अच्छा. गोड पदार्थ उद्या करू आपण. क्या बात आहे. आणि उद्या तर प्रत्यक्ष दिवाळी सुरू होतीये. पण आज तुम्ही हर हर महादेवच्या निमित्ताने इथे आलात. 25 तारखेला सिनेमा येतोय, 5 भाषांमध्ये प्रदर्शित होतोय. तर तुम्ही प्लीज जाऊन बघा हर हर महादेव. आणि सुबोध भावे आणि सायली संजीव बरोबर आज आपण हा पदार्थ घेऊन उद्याच्या भागात ही आहे बरं का, गोड पदार्थ घेऊन. त्याच्यामुळे दिवाळी सुरू होतीये. गोड असणारच का? पण नाही, म्हणजे तुला फटाके वाजवायला जायचं असेल तर जा, माझा काही नाही. मी एकटा लढवू शकतो. नाही, मला थांबायचंय. याला म्हणतात हावरेपणा. त्याच्यामुळे उद्याच्याही भागात आम्ही चौघे तुम्हाला भेटणार आहोत, एक गोड पदार्थ आणि नवीन भाग घेऊन. याच ताज्या, वाफाळत्या आणि गरमागरम कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये, जोडीत गोडी. बाय.